Steps to follow for drawing a graph of linear equations into variable. आलेख काढण्यासाठी आपल्याला पुढील पायऱ्यांचा विचार करावा लागतो. फाइंड ॲट लिस्ट 4 ऑर्डर पेअर फॉर गिवन इक्वेशन. एक्स आणि 4 जोड्यांचा आपल्याला तिथे काढावे लागतात. एक्स आणि वायच्या 4 किमती आपल्याला काढाव्या लागतात. ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑन अ ग्राफ पेपर. आलेख कागदावरती एक्स आणि वाय अक्ष काढायचा. अँड प्लॉट द पॉइंट्स. वरच्या आलेल्या जोड्या ज्या आहेत ते बिंदू आपण त्या आलेख कागदावरती स्थापन करायचे. सी दॅट ऑल 4 पॉइंट्स लाय ऑन वन लाईन. ते बिंदू एका रेषेत येतात की नाही ते आपण तपासायचे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं दुसरं एक्झाम्पल. x plus y is equal to 5 and x minus y is equal to 3. My first step is to draw the table. आता टेबल काढायचं आहे. x y x y. आता समीकरण आपल्याला दिलं आहे x plus y is equal to 5. मग हे x किंवा y मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग हे इक्वेशन आपण कन्वर्ट केलं. y is equal to 5u minus x. आता ह्या समीकरणामध्ये x ची किंमत टाकल्यानंतर आपल्याला y ची किंमत मिळणार आहे. इफ वी पुट x is equal to 0 then we get y is equal to 5u minus 0 is equal to 5. x is equal to 0 then we get y is equal to 5. So first pair is 0 and 5. If we put x is equal to 1, then we get y is equal to 5 minus 1 is equal to 4. 1, 4. 1 and 4. If we put 2 here, 5 minus 2, y is a 3. 2 and 3. And if we put 3 here, then we get 4 order pair, that is 3 and 2. Now second equation x minus y is equal to 3. मग मायनस y जो आहे हा मायनस y आपण इकडे नेऊया. Then equation becomes x is equal to 3 plus y. If we put y is equal to 0, y is equal to 0, then x is equal to 3 plus 0 is equal to 3 is equal to 3. So first point is a 3 and 0. If we put y is equal to 1, then we get x is equal to 3 plus 1 is equal to 4. Y is equal to 1, we get 4 here. So point is a 4 and 1. If we put 2 here, 3 plus 2, that is 5. Point is a 5 and 2. If we put 3 here, then we get 6. 6 and 3. तर असे दोन टेबल आपण तयार करून घ्यायचे. Now plot this point on a graph paper. First 0 and 5. तर 0 x axis वर 0 आणि y. Next 1 and 4. 1 and 4. Second point is here. 2 and 3. 2 and y axis is 3. 2 and 3. 3 and 2. Now draw the line passing through these 4 points. This line is nothing but the graph of the equation. This line is nothing but the graph of the equation. Plot the point 3 0. 3 0 point is here. 4 1. 4 and 1 point is here. Now 5 2. 5 2 and 6 3. 6 3
points. This is the graph of x minus y is equal to 3. आता ह्या दोन रेषाच्या पॉईंटमध्ये छेदलेत. तो पॉईंट that is point of intersection is 4 and 1. That is solution is equal to x y is equal to 4 and 1. Here scale 1 centimeter is equal to 1 unit on both axes. x minus y is equal to 3 या समीकरणाचा आलेख आपण काढल्यानंतर त्याचे जे पॉईंट आहेत त्या रेषेवरचे, तर त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा आपण लिहिलेले आहेत पहा. 6 3 5 2 4 1 and 3 0. सिमिलरली x प्लस वाय इज इक्वल टू 4चा आपण जो ग्राफ ड्रॉ केलेला आहे, तर त्याचे सुद्धा कोऑर्डिनेट आपण ग्राफवरती डिनोट करायचे आहेत. 5 1 1 4 2 3 3 2 4 1. मग हिअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 4 1, it is the solution of the given simultaneous equation. Next example, 2x minus 3y is equal to 4 and 3y minus x is equal to 4. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं, x आणि y चे कोइफिशियंट जे आहेत ते मोर दॅन 1 आहेत, म्हणजे एकपेक्षा मोठे आहेत. तर याचं कन्व्हर्जन करताना आता हे जे इक्वेशन आहे, तर ह्या इक्वेशनमध्ये आपण हा जो 4 जर आपण इकडे घेतला, तर हे इक्वेशन आपल्याला असे मिळेल 2x minus 4 is equal to 3y. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळतं आहे y is equal to 2x minus 4 divided by 3. असं आपण याला रूपांतर करून घेऊया. रूपांतर केल्यानंतर आपल्याला त्याचे पॉईंट शोधायचे, 4 पॉईंट. इफ वी पुट x is equal to 0, then y is equal to 2 into 0, that is 0, minus 4 upon 3 is equal to minus 4 upon 3. तर आता हा जो पॉईंट आहे, तर हा पॉईंट आता दाखवायचा कसा, तर हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे असे पॉईंट आपण घ्यायचे नाही. शक्यतो पेअर निवडताना आपल्याला पूर्णपणे भाग जातील अशा संख्या आपण निवडणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल 1 जर टाकला आपण, तर 2 1 जा 2, 2 minus 4, that is minus 2 upon 3, म्हणजे हा पण पॉईंट आपल्याला टाकता येणार नाही. इफ वी पुट x is equal to 2, then we get y is equal to 2 2 जा 4, 4 minus 4 upon 3, that is 0 upon 3 is equal to 0. If we put x is equal to 2 here, then we get y is equal to 0. So first point is a 2 and 0. आता दुसरी सोपी मेथड काय, इथे डिव्हिजन 3 आहे, डिवायडेड 3 आहे. मग खेळत नाही बसायचं. 2 नंतर 3 करा, 2 आणि 3 किती झाले, 5. तर डायरेक्टली तुम्ही x ची किंमत 5 टाका. मग 5 जर किंमत टाकली तर 5 2 10, 10 वजा 4, 10तून 4 गेले 6, 6 भागिले 3 म्हणजे 2. वी गेट y इज इक्वल टू 2, म्हणजे 5 and 2. मग 2 मध्ये जसे आपण 3 ऍड केले, तसे 2 मधून आपण 3 सबट्रॅक्ट जर केले, 2 minus 3, we get -1. If we put x is equal to -1, then we get y is equal to 2 1 जा 2, -2, -4 upon 3, that is -6 upon 3, we get -2. So we get point -1 -2, -1 -2. And if we take another point, 5 plus 3 8 जर आपण घेतलं असतं, तर 8 दुने 16, 16 वजा 4 12, 12 भागिले 3 म्हणजे तो 4. तर आपल्याला पॉईंट मिळाला असता 8 आणि 4. असं पॉईंट आपल्याला घेता आला. इज इक्वल टू 4 प्लस एक्स. So y is equal to 4 plus x
डिवायडेड बाय 3. नोटेबल XY एक्सची अशी किंमत टाकायची आहे की आपल्याला वायची पूर्ण किंमत मिळवता येईल. मग आता इथे आपण एक्सची किंमत 1 जर टाकली तर 4 आणि 1 5/3 म्हणजे तो पॉईंटमध्ये येईल. एक्सची किंमत इफ वी पुट x इज इक्वल टू 2 देन वी गेट y इज इक्वल टू 4 प्लस 2/3 दॅट इज 6/3 is equal to 2. So if we put x is equal to 2 then we get y is equal to 2. Point is a 2 and 2. परत गॅप 3चा आहे म्हणजे 2 आणि 3 5 जर आपण टाकले तर 4 आणि 5 9 भागिले 3 म्हणजे 3 म्हणजे आपल्याला मिळतील 5 आणि 3 8. मग 4 आणि 8 x is equal to 8. Then we get y is equal to 4 plus 8 divided by 3, that is 12/3. We get y is equal to 4. Point is 8 and 4. जसं आपण 3 याच्यात ॲड केले तसे आपण याच्यातून 3 सबट्रॅक्ट जर केले तर इथे येतील -1. इफ यू पुट x is equal to -1 then we get y is equal to 4 minus 1/3, that is 3/3, that is 1. So we get a pair -1 1. Now plot this point on a graph paper. 2x minus 3y is equal to 4. हा ग्राफ ड्रॉ केल्यानंतर त्याचे कोऑर्डिनेट जे आहेत पहा -1 -2 2 0 5 2 and 8 4 हे एकाच रेषेवरती आलेले आहेत. आणि दुसरा जो आपण ग्राफ ड्रॉ केला आहे 3y minus x is equal to 4 त्याचे कोऑर्डिनेट आहेत 8 4 2 2 -4 0 अँड 3 हे जे आहेत तर हे सुद्धा एका रेषेमध्ये आलेले आहेत. आणि यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 8 4 जो आहे तर 8 4 हे या दोन इक्वेशनचं सोल्युशन आहे.